श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 15 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे उत्पत्ती एकादशी। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे। मान्यतानुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योगनिद्रेत होते, जेव्हा मुरा नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक देवीचा जन्म झाला। त्यांनी मुरा नावाच्या राक्षसाचा युद्धात पराभव केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जो देवी एकादशीचे व्रत व पूजा करेल त्याला जीवनात सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। म्हणूनच ही तिथी केवळ पापाचा नाश करण्याचे प्रतीक नाही, तर सुख, समृद्धी आणि मोक्षाचा मार्ग देखील मोकळा करते। म्हणूनच तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचे आहे त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमेने त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। पंचांगानुसार या दिवशी राहू काळ सकाळी 9:25 पासून ते 10:45 पर्यंत असेल। ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही, म्हणून आपल्याला या काळामध्ये कोणत्याही पूजा किंवा सेवा ह्या करायच्या नाही आहेत। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। आणि म्हणूनच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार। एकादशीच्या दिवशी आपल्याला केस धुवावेत का याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते नमः लिहायला अजिबात विसरू नका। हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे। स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपलं दान हे करायचे। हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। म्हणूनच आपल्याला काय करायचं, उत्पत्ती एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर दिवसाला सुरुवात ही करायची। आता आंघोळी करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात। या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद। हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही।
त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। तिळांची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे। आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच आपल्याला 1 तुळशीचं पत्र सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस। आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तिला जल अर्पण करायचं नसतं। तसेच तिची पत्रसुद्धा तोडली जात नाही, कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं। आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीची पत्र तोडली गेली तर त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात। तर आपल्याला 1 आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र सुद्धा टाकायचं। तर या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे। पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे। पण एकादशी तसेच द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत। स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करू शकतात किंवा गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु या मंत्राचा जप सुद्धा करू शकता। या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।